एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकराची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मानी गनी हारुनी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात। संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो। अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे भरत असते। लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेला हजेरी लावतात। भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे 300 वर्षापूर्वी होऊन गेलेले ख्वाजा उस्मानी गनी हारुनी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात। महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करीत असल्यामुळे या ठिकाणचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे। या ठिकाणी सुमारे 300 वर्षाआधी गोंड राजाचे शासन होते व त्या काळात या ठिकाणी येथील पहाड खोदून प्रतापगड हा किल्ला त्यांनी तयार केला होता। तसेच काही कालावधीनंतर गोंड राज्यावर राजे राघोजी भोसले यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून प्रतापगडावर त्यांनी विजय मिळवला व या किल्ल्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली। या दरम्यानच या ठिकाणी ख्वाजा उस्मानी गनी हारुनी यांचे या ठिकाणी वास्तव्य होते व ते अनंतात विलीन झाल्यानंतर मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाच्या दुसऱ्या बाजूला दर्गा स्थापन करण्यात आली व तेव्हापासूनच या ठिकाणी गेल्या 300 वर्षापासून यात्रा भरीत असल्याची गावकऱ्यांनी सांगितले। तसेच उंच पहाडावर गोंड राजांनी बनवलेले प्रतापगड किल्ला असून त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची 21 फूट उंच मूर्ती आहे। प्रतापगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळात येत असून या ठिकाणला राज्य सरकारतर्फे 2001 ला वर्ग क चा दर्जा देखील देण्यात आला आहे। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहे। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्ट तर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार वाणी उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीने जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।